म्हापशे पालिकेन तयार केल्ल्या पालिका बाजार मास्टर प्लॅनाप्रमाण फुलांचो बाजार मोडूंक दिवंक थंयचे बाजारकार तयार नात। फुलांच्या बाजारांतले सगळे पसरे बंद दवरून वेपाऱ्यांनी पालिकेन वचून बिल्डिंग मोडपाक खर विरोध केलो। बरोच बोवाळ जालो, वातावरण बरेच तापलें। पसरकारांच्या प्रस्नाचेर पालिका कितें ते बसका घेवन थारायतली म्हूण सांगून नगराध्यक्ष संदीप फळारीन प्रकरण तात्पुरते थंड केले आनी फुलकारांक थंयच्यान एकदाचे धाडले। म्हापसा पालिकेन तयार केल्ल्या मार्केटाच्या मास्टर प्लॅनाप्रमाण फुलांचो बाजार भरपी बिल्डिंग मोडपाक थंयच्या वेपाऱ्यांनी खर विरोध केला। मंगळारा जाल्ल्या बसकेत ह्या प्रस्नाचेर वेपाऱ्यांनी बरोच बोवाळ घालो। बाजारांतले सगळे पसरे बंद दवरून वेपारी बसकेक गेल्ले। प्लॅन केला पळय तो डिकंजेस्शन करच्या पयलीं तर डेव्हलपमेंट आनीक केलो जायत तर ताचे परस आज कंजेस्शन जे चल्ला मार्केटान ताचे परस सुबेज जातलें फाल्यां म्हणटूच हाजे वयर आमचो निशेध आहा। आमी प्रोटेस्ट मारला, आमी सांगला की ह्या भाशेन हो डेव्हलपमेंट करूंक शकना म्हणून। एक म्हणजे जे काम सुरू जातलें आमचे पत्र्यांचे शॉप आहा वयर आमचे एस्बेस्टस चिप्स ते काडून स्लॅब घालतलो जाल्यार मुंडे लावंक जाय। ते कमीत कमी ते काम कंप्लीट करपाक 1.5 ते 2 वर्सां लागतली। 1.5 ते 2 वर्सां आमी शॉप कितें बंद करूं शकना। फुलां बाजारांतल्या वेपाऱ्याचे म्हणणे आमी आयकून घेतलां। पालिका मंडळाच्या बसकेन ताचेर विचार करून निर्णय घेतले अशें आर्किटेक्ट लक्ष्मण देसाय आनी नगराध्यक्ष संदीप फळारीन सांगले। रिप्रेझेंटेशन आम्ही केलं स्टडी करू that depends upon the council and all technical. It's felt necessary in a special council meeting which will be held immediately in the next couple of days. So that is the situation. Only after finalization of that master plan in that special council meeting that those minutes will go to the consultant for him to make the necessary modifications in the proposed draft master plan. म्हापशेच्यान प्रुडंटा खातीर श्याम सुंदर फट्टे। जीसीएचे व्यवस्थापकी समितीन अध्यक्ष बाळू फडकेचे सगळे अधिकार काढून घेतल्यात। जीसीएचो ज्येष्ठ उपाध्यक्ष डॉ शेखर साळकर प्रभारी अध्यक्ष जाला। व्यवस्थापकी समितीन हो थाराव पास केलो। जीसीएन बीसीसीआयक हो थाराव कळयला। बाळू फडकेन राजीनामो दिवचो म्हूण साळकराचो गट मागता। 2001तले टिकेट स्कॅमान पेंडसे आयोगान दिल्ल्या अहवालान जीसीएचो अध्यक्ष बाळूचेर ठपको दवरला। ते फाटभुंयेर एसीजीन जीसीएक मान्यताय काढून घेवपाची नोटीस धाडल्या। As per the constitution of Goa Cricket Association, it is very clear that even though president is selected or elected by the clubs, other 14 members are also elected by the clubs. So in a democratic setup, one, if you don't have majority, you are not supposed to be in that post. I agree that he is elected directly by the clubs. But clubs has not given him consent to print fake tickets and make money. If they have given that consent, then only they can tell him that we support you. Second thing, Paintsay Commission, he has not challenged. Paintsay Commissions, that High Court, this also he has not challenged. He has not challenged government's acceptance of the Paintsay report. That means he has accepted everything. Now if you accept everything, then you have to accept the recommendation also. Now what is the problem? I don't understand. We have not removed him as a president. We have curtailed his powers. He is president, but he doesn't have powers. We have already passed a resolution curtailing your powers. I have informed everyone. BCCI informed kela, registrar informed kela. This is everything is done. So I don't understand why he is just sticking to this post as a at least democratic and as a moral right. He should step down immediately in the larger interests of the association. फाल्यां गव्हर्मेंटान जर ते सगळे डिरिकॉग्नायज करप सगळ्यांकूच त्रास न्ही तो, पर एका मनशा खातीर कितके जाणांनी त्रास उखलपाचो। अखिल भारतीय टग ऑफ वॉर सर्त 29 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबराक धारगळे जातली। सर्त ज्युनियर आनी सब ज्युनियर गटांत जातली। तातूंत 22 राज्यां वांटेकार जावपाची आसात। तशेंच सिनियर गटांतली सर्त 14 सप्टेंबराक फोंड्या जातली। तातूंत 13 पंगड वांटो घेतल्या। आम्ही हांगा टग ऑफ वॉर ज्युनियर सब ज्युनियर नॅशनल्स दारगळीन ऑर्गनायज करता ऑन 29 ऑक्टोबर टील 2 नोव्हेंबर आनी ही नॅशनल्स आमी पंचायती देगेक ग्राउंड आमी तयार करतले आनी थंयसर तो टोर्नामेंट आमी ऑर्गनायज करतले। आणखीन दुसरा एक उद्देश होता माझा की वर्ल्ड फेडरेशननी हल्ली आमच्याशी कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्यांना इंडियामध्ये वर्ल्ड रेफरी क्लिनिक घ्यायचं आहे।
तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं साधारण साऊथ इंडिया तुम्ही सिलेक्ट करा आणि त्यामध्ये एक पुणे, बालेवाडी आणि गोवा या 2 जागा आम्हाला सिलेक्ट करायच्या आहेत. त्यापैकी गोवामध्ये मी आज ते पण व्हिजिट करणार आहे या 2 दिवसामध्ये. जर इथं सगळ्या मला फॅसिलिटीज मिळाल्या तर मी ह्या ॲमेच्युअर टग ऑफ वॉर असोसिएशनला इंटरनॅशनल रेफरी क्लिनिकची देखील जबाबदारी देण्याचा मी प्रयत्न केले. त्याच्यामध्ये साधारण 71 ते 72 देशांमधून 200 रेफरी येतील. चलयांच्या 41व्या राष्ट्रीय बुद्धिबळ सर्तीच्या 6व्या फेरये उपरांत आंतरराष्ट्रीय मास्टर निशा मोहतो आणि वुमन ग्रँडमास्टर एस विजयालक्ष्मी जोड रितीन पयल्या सुवातेर आसात. सर्त पेड्या म्हापशा खेळा संकुलान चल्ल्या. गोयचे वुमन ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णी आणि इवाना फोर्ताद जोड रितीन 3रे सुवातेर आसात. बायलांच्या बुद्धिबळ सर्तीच्या 6व्या फेरये उपरांत 5.5 पॉइंट मेळोवन निशा मोहता आणि एस विजयालक्ष्मी जोड रितीन पयल्या सुवातेर आसात. सर्त पेड्या म्हापशा खेळा संकुलान चल्ल्या. मोहताची मॅच वुमन ग्रँडमास्टर पद्मिनी रावता बरोबर जाली. मॅच ड्रॉ जाली. एस विजयालक्ष्मीन वुमन फिडे मास्टर मोनिशा जी.के. हरयले. पद्मिनी रावत 5 पॉइंट घेवन 2रे सुवातेर आसा. वुमन ग्रँडमास्टर स्वाती घाटे आणि वुमन ग्रँडमास्टर सौम्या स्वामीनाथनाची मॅच बुधवारा ड्रॉ उरली. स्वाती घाटे 5 पॉइंट घेवन 2रे सुवातेर आसा. वुमन ग्रँडमास्टर किरण मोहंती आणि बाला कन्नम्माय 5 पॉइंट मेळोवन 2रे सुवातेर आसात. गोयचे वुमन इंटरनॅशनल मास्टर इवाना फुर्तादाची मॅच लक्ष्मी प्रणिता बरोबर ड्रॉ जाली. गोयचे वुमन ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णीन हिंदुजा रेड्डीक हरयले. भक्ती 4.5 पॉइंट मेळोवन जोड रितीन 3रे सुवातेर आसा. इवानाय 4.5 पॉइंट मेळोवन 3रे सुवातेर आसा. मोनिशा जी.के., लक्ष्मी आणि सौम्याचे 4.5 पॉइंट जाल्यात. प्रुडंटा खातीर श्याम सुंदर फट्टे. इतल्याने खबराचित्र हांगा सोंपता. नमस्कार. तुम्ही पळयतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.